तुमच्या रोडमॅपविषयी बोललं गेलं. प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनत चाललेला आहे आणि आता तुम्ही ही कमान तुमच्या हातात घेतलेली आहे सरकारनं तुमची नियुक्ती केल्यानंतर. आता एक जवळपास 7-8 महिन्याचा कालावधी झाला नियुक्ती झाल्यानंतरचा. तर हे सुरुवातीचे 6-7 महिने काय पद्धतीनं तुम्ही तुमचं विजन ठेवलेलं आहे, रोडमॅप कसा असणार आहे आणि या पुढच्या तुमच्या कार्यकाळामध्ये असे कोणकोणते मोठे आणि महत्त्वाचे निर्णय असणार आहेत की जे तुम्ही आत्ता प्लॅन करतात? सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. अजिंक्यजी, पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्ही पूर्ण सत्राचंच पूर्ण रोडमॅपच ठरवून टाकलं की मला काही सांगायची गरज नाही आहे. नाही, पण सर्वप्रथम आज माझी नियुक्ती मार्चमध्ये झाली आणि योगायोग कसा की त्याच्यानंतर कोड ऑफ कंडक्ट लागलं. बऱ्याचशा आयडियाज होत्या, त्या इम्प्लिमेंट करायच्या होत्या लोकसभेच्या अगोदर, त्या करता आलं नाही. त्यानंतर जेव्हा कोड ऑफ कंडक्ट संपलं, सो त्याच्यानंतर फर्स्ट थिंग व्हॉट आय डिड वॉज की माझ्यासोबत एक एक्सपर्ट टीम लागते. कुठल्याही गोष्टी करायची असतील ते टीमवर्क लागतं. एकटा इंडिव्हिज्युअल काही करू शकत नाही. म्हणून त्याच अनुषंगाने या क्षेत्रामध्ये जे एक्सपर्ट्स आहेत, जे शासकीय नाही आहेत पण जे ब्रेन्स आहेत, मी त्यांची एक कमिटी तयार केली आणि ती कमिटी आहे ती फक्त मला गाईड करते की ह्या क्षेत्रामध्ये आपण काय नवीन करू शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोणालाही दोष देत नाही, पण जे शासन जसं काम करतं, हे शासन नाही, याच्या अगोदरचं कुठलंही शासन असेल किंवा मग राजकीय म्हणण्यापेक्षा जे अधिकारी वर्ग आहे त्यांच्याकडून फाईल लवकर हलत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ते नाही झालं पाहिजे म्हणून माझी जी एक कमिटी आहे, माझी जी एक टीम आहे, एक्सपर्टची टीम आहे, त्यांच्यासोबत बसून मी एक 1000 डे रोडमॅप तयार केलेला आहे. सो आय स्टार्टेड विथ दॅट की 1000 दिवस आहेत माझ्याकडे आणि त्या 1000 दिवसामध्ये मला काय काय गोष्टी करायच्या आहेत, त्याच अनुषंगाने पुढचं पाऊल उचलायचं आहे. आणि सर्वप्रथम मी मुंबईचा नागरिक, तर मुंबईसाठी माझं पहिलं योगदान काय असेल तिथून सुरुवात केलेली आहे. तर पहिलं योगदान जे असणार आहे ते आहेच, सुद्धा पाईपलाईनमध्ये सुद्धा हे कामसुद्धा सुरू आहे, ते आहे की आपलं सिवेज ट्रीटमेंट प्लांट. म्हणजे ही फार बेसिक गोष्ट आहे. अँड आय वॉज शॉक्ड टू हिअर दिस की आज 25-30 वर्ष झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही किती मोठी महानगरपालिका आहे आणि आपलं सिवेज हे ट्रीट झाल्याशिवाय आपण समुद्रात सोडतोय. आज आपण मॉलदीव्सला जातो, सेशल्सला जातो, गोव्याला जातो, साधा सिंधुदुर्गाच्या कुठल्या बीचवर जरी गेलो तरी आपल्याला तो पाण्याचा फरक दिसतो. एवढी वर्ष आपल्याला वाटायचं तो पाण्याचा फरक कारण की नॅचरल आहे असं म्हणून आपल्याला वाटायचं, म्हणून मुंबईचं पाणी ब्राऊन आहे. तर नाही, हे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम झालेलं आहे. बिकॉज वॉटर इज नॉट ट्रीटेड, इट इज जस्ट लेफ्ट इन दी ओशन. म्हणून पहिली सुरुवात जी केली, पहिली मीटिंग जी घेतली ती मुंबई महानगरपालिकेचे जे STPs आहेत त्याचं काय स्टेटस आहे. पण आनंद वाटतो सांगायला की हे सरकार आल्यानंतर पहिला आढावा जो घेतला की तो STPचं काम कुठपर्यंत आलं आहे, ते काम जोरात सुरू आहे. हालाकी ते काम कधीच कंप्लीट झालं पाहिजे होतं. आज 2006मध्ये जो महापूर आला, वन ऑफ द रिझन वॉज दीज STPs वर नॉट फंक्शनल देन. आणि या STPs जर तेव्हा फंक्शनल असत्या आणि या 2006पासून आज 24मध्ये आपण आहोत, अजूनही त्या फंक्शनल नाही आहेत. मागच्या सरकारने काय केलं, महानगरपालिका कोण चालवायचं, ते राजकारण मी त्यात जाणार नाही. पण नक्कीच 2026 ही आता डेडलाईन आहे. देर आर 7 STPs. त्या 1 by 1 जेव्हा सुरू होतील तेव्हा लहानपणापासून एकच इच्छा होती की मुंबईचं जे बीचचं पाणी आहे आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये पोहता आलं पाहिजे. आज आपण कोण जातो का? कोणी जात नाही. सिम्पल लॉजिक. बिकॉज आपल्याला जावंसं वाटत नाही, ते ब्राऊन आहे. इट इज नॉट ग्रीन, इट इज नॉट ब्लू. ते होऊ शकतं, का नाही होऊ शकत? तुमची मरीन लाईफ वाढली, इट इज अ इकोसिस्टम आफ्टर ऑल. 100% ते होऊ शकतं. अशा अनेक गोष्टी अजिंक्य आम्ही प्लॅन केलेल्या आहेत. तुम्ही मगाशी मुंबईचा मुद्दा उपस्थित केलात की जिव्हाळ्याचा विषय, मुंबईकरांच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींवर मर्यादा येत आहेत, प्रदूषण वाढलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो हवेचा जो गुणवत्ता निर्देशांक आहे मुंबईतला, खास करून ज्याला आपण AQI म्हणतो, तो खूप घसरत चाललेला आहे. बऱ्याच उपाययोजना झाल्या, पालिका स्तरावर झाल्या, राज्य शासनाच्या स्तरावर झाल्या, पण MPCBचं त्यासाठीचं नेमकं योगदान काय, त्यासाठी नेमकं काय करता येईल आणि
मुंबईपुरता हा विषय मर्यादित राहणार नाही येत्या काळात. तुम्ही जसं म्हणालात की अनेक मोठी शहरं आहेत की ज्या शहरांमध्ये जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसं प्रदूषण वाढेल आणि तसतसा हा प्रश्न गंभीर बनत जाईल. आणि हा फक्त हवेच्या प्रदूषणाच्याच मुद्द्यापर्यंत मर्यादित राहणार नाही. पाण्याच्या प्रदूषणाचा मुद्दाही राहील. तुम्ही वेस्टचा बायोवेस्टचा मुद्दा पण म्हणालात. तर मग या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीनं टॅकल करण्याचं नियोजन आहे MPCBचं येत्या काळात? आता सर्वप्रथम मी आपल्याला हवेचं प्रदूषण म्हणतो बिकॉज 2 दिवसामध्ये जे प्रदूषणाची पातळी जी खाली झाली दॅट इज नॅचरल. म्हणजे आज हिवाळा आला की आपलं जे विंड डिरेक्शनमुळे समुद्राची हवा ही उलटी येते आणि त्या हवेच्या प्रदूषणामुळे आपल्याला ते प्रदूषण तेवढंच आहे. मॉन्सूनमध्ये फक्त ते मॉइश्चरमुळे ते प्रदूषण हे होतं, म्हणजे ते हे आपल्याला दिसत नाही. पण त्याच अनुषंगाने जसं मी अगोदर म्हणालो की डेव्हलपमेंट आणि आपले उपाय किंवा मग आपण म्हणू शकतो आपले लिमिटेशन्स ह्याचं बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. म्हणून मागच्याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये डेव्हलपमेंटसुद्धा झालं पाहिजे. आणि डेव्हलपमेंटसाठी एक महत्त्वाचा घटक असतो, तो असतो रेडीमिक्स कॉन्क्रीट, RMC जो म्हणतो आपण. तर मी काय ठोकशाही नाही केली की नाही आता RMC बंद. दॅट इज नॉट पॉसिबल. तुम्ही काही दिवसांपूर्वी एक मीटिंग पण घेतली होती त्या संदर्भात. एक्झॅक्टली. गाईडलाईन्स पण नव्याने ड्राफ्ट करून त्या संदर्भात तुम्ही काहीतरी इश्यू केलं होतं. तेच म्हणतो की मी असं नाही म्हटलं की नाही हे बरोबर आहे, आपल्याला असं इम्प्लिमेंट करायचं आहे. सो एक अप्रोच असा घेतला की सगळ्या स्टेक होल्डर्सना बोलवलं, त्यांना सुद्धा एक्सप्लेन केलं की देर इज अ नीड फॉर चेंज. याच्या अगोदरच्या गाईडलाईन्स आहेत आपण 2006च्या फॉलो करतोय. म्हणजे आज आय डोंट नो वाय इट वॉज नॉट डन टिल नाव. मला तेच आश्चर्य वाटलं. सो पहिला जेव्हा आलो त्या हवेचं प्रदूषण कसे कमी करायचं. आणि जरी RMC तर त्याचं नवीन धोरण आपण आणतोय, ऑलरेडी सगळं ड्राफ्ट केलेलं आहे आणि ह्या वीकमध्ये नवीन धोरण येईल आणि ते सगळ्यांना इन्क्लुझिव्ह आहे. म्हणजे स्टेक होल्डर्सना सोबत घेऊन आपण ते धोरण तयार केलेलं. असं नाही की तुम्हाला हे करायचं आणि सगळे एक्सेप्ट केलं सगळ्यांनी की नाही, त्यांच्यावर सुद्धा बर्डन नाही, इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा लोड वाढणार नाही, कॉस्टसुद्धा त्यांची बऱ्यापैकी कमी राहील. तर अशा दृष्टीने आपण त्या RMCचं एक नवीन धोरण तयार केलेलं आहे. त्याच अनुषंगाने जे आता मुंबईमध्ये जे डेव्हलपमेंट सुरू इन टर्म्स ऑफ कन्स्ट्रक्शन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स, तर आपल्याला कल्पना असेल जे 20,000 स्क्वेअर मीटरच्या वरती असतात, दोज ऑल बिल्डिंग्स हॅव टू बी ग्रीन बिल्डिंग्स. म्हणजे त्यांचं STP असलं पाहिजे, सेग्रिगेशन ऑफ वेस्ट असलं पाहिजे, घनकचरा तुम्ही तिकडेच विल्हेवाट करायचं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी एक नोडल एजन्सी म्हणून आमचं काम आहे. आणि ती नोडल एजन्सी इम्प्लिमेंट करण्यासाठी आता आम्ही एक थर्ड पार्टी एजन्सीसुद्धा नेमलेली आहे. त्या अनुषंगाने ह्या सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत, आता मी ज्या सोसायटीमध्ये राहतो दॅट इज वेल इक्विप्ड. तिथे STP आहे, त्यांचं सेग्रिगेशन ऑफ वेस्ट होतं, तिकडे त्यांचं कंपोस्टिंग होतं. पण एक वॉच करण्यासाठी सुद्धा आता एक थर्ड पार्टी एजन्सी नेमलेली आहे. फक्त फाईन कलेक्ट करण्यासाठी नाही, पण कसं एक अवेअरनेस होतो की त्यांना जेव्हा कळतं की हां एक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एक नोडल एजन्सी म्हणून आमच्यावर कोणतरी वॉच ठेवतोय की आम्हाला हे जपायसाठी हे करावं लागेल. आणि दुसरं म्हणजे जे कन्स्ट्रक्शनची ॲक्टिव्हिटी म्हणालो की एवढ्या सगळ्या बिल्डिंग्सचं जे काम सुरू आहे, तर आपल्याला कल्पना असेल की लास्ट इयरमध्ये आपण काही प्रिकॉशन्स घेतलेले. हे मेकॅनिकल टेक्निकल आहेत, जसं 25 फुटाचे तुम्हाला बॅरिकेशन करायचे आहेत, ग्रीन नेट लावायचे आहेत, फॉगर्स लावायचे आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतोय. तुमचे वडील ज्या वेळेला पर्यावरण मंत्री होते, तुम्ही म्हणालात मगाशी की प्लास्टिक बंदीचा जो निर्णय झाला 2016ला खूप मोठा निर्णय होता, धाडसी निर्णय होता. काही जणांनी टीका केली, काही जणांनी कौतुक केलं, म्हटलं की प्लास्टिक बंदीचा निर्णय योग्य होता, प्रदूषण खूप वाढलं होतं. त्यांनी जसा त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या कार्यकाळात निर्णय घेतला, सिद्धेश कदमांचा निर्णय काय असणार आहे की जो एक लँडमार्क निर्णय ठरू शकेल, खूप मोठं परिवर्तन घडू शकेल असा निर्णय, तो निर्णय त्याचा विचार झाला आहे काय? अजिंक्यजी, आय बिलीव्ह इन स्मॉल स्टेप्स. छोटे छोटे स्टेप घ्यायचे. लँडमार्क निर्णय एकच होतो आणि आय बिलीव्ह इन स्मॉल स्टेप्स. माझं छोटं योगदान जरी असलं तरी मला असं वाटेल की मी काहीतरी केलं आहे. राजकीय पार्श्वभूमी तर तुमच्या कुटुंबात आहेच. म्हणजे तुमचे वडील पर्यावरण मंत्री होते, मोठे नेते होते शिवसेनेचे, आहेत म्हणजे अजूनही रादर. तुमचे भाऊ स्वतः आमदार आहेत. सिद्धेश कदमांची राजकीय महत्त्वाकांक्षा नेमकी काय आहे? कारण आम्ही लोकसभा निवडणुकीच्या आधी थोड्या बातम्या पण ऐकल्या होत्या की मुंबई उत्तर पश्चिममधनं कदाचित तुम्ही इच्छुक आहात की काय, तुमच्या वडिलांनी रामदास कदमांनी असं एक
स्टेटमेंट पण केलं होतं की कदाचित मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असेल. म्हणजे आता तुम्ही MPCBचे चेअरमन आहात, ह्या सगळ्या गोष्टी, राजकारण, याची सांगड कशा पद्धतीनं घालता येते? काय गोष्टी आहेत की ज्या राजकीय इच्छाशक्ती वापरून करता येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? तुमची एकंदरीतच राजकीय महत्त्वाकांक्षा काय? 100% आज जेव्हा समाजकारण करायचं असेल तर राजकारणाशिवाय समाजकारण होत नाही. हे वयाच्या कमी वयामध्ये आम्हाला कळालं की एक सोशल कॉज जर कोणाला करायचं असेल, चॅरिटी करायचं असेल, ती मग चॅरिटीज राहते. पण जर खरं काम करायचं असेल तर राजकारण यावं लागतं. आणि आपण उदाहरण दिलं की किंवा मग आपण सांगितलं की उत्तर पश्चिमची लोकसभा नक्कीच मला लढायची होती, मी तयारी होतो. पण त्यावेळेला काही समीकरण असं जमलं की मग आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब बोलले की वेट फॉर युअर टर्न. आय एम वेटिंग फॉर माय टर्न. आणि 100% ही जी मला संधी मिळालेली आहे, मला असं वाटतं की आय वॉन्ट टू ग्रॅब द मोस्ट आउट ऑफ इट. की ह्या संधीचं मी काय करू शकतो की मला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे माझ्या नेत्यांनी आणि मला काहीतरी चांगलं घडवून दाखवायचं आहे. आणि तेच माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये सुद्धा मला पुढे मदत करेल. बिकॉज 100% एक खासदार होणं आणि एका मंडळाचं अध्यक्ष होणं ह्या फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण नक्कीच 2029मध्ये नक्कीच सिद्धेश कदम तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात दिसेल. सिद्धेशजी, आपण आत्ता अवेअरनेसबद्दल बोललात. खरं तर आपण जे प्लास्टिकचं उदाहरण दिलंत की त्याचा ज्या पद्धतीनं वापर होतो आहे, भाजीवाल्याला पकडून काही अर्थ नाही. पण घरून लोक पिशव्या घेऊन जात नाही आपल्या, ज्यामध्ये त्यांना सामान आणावं, किंवा सेग्रिगेशन कचऱ्याचं लोक करत नाही. आणि कुठेतरी म्हणजे हा जो आहे, ही जनता ही त्याचं रूट कॉज आहे ह्या पोल्युशनचं. त्यांच्यासाठी अवेअरनेसचं खूप मोठा थ्रस्ट लागणार आहे, खूप मोठं कॅम्पेन लागणार आहे. ते मात्र होताना दिसत नाही आहे. आणि त्यांना इन्सेंटिवाईजही केल्या जात नाही आहे, पनिशही केल्या जात नाही. त्यामुळे अवेअरनेस, इन्सेंटिव्ह आणि पनिशमेंट या तिन्ही गोष्टी आपल्याला दिसत नाही. फार चांगली सूचना आपण दिलेली आहे. बिकॉज आफ्टर ऑल हे एक इकोसिस्टम आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक घटक जर त्यांचं काम करत राहिला, आज नोडल एजन्सी म्हणून मी माझं काम केलं, एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी त्यांचं काम केलं, महानगरपालिकेचा एक कर्मचारी म्हणून त्यांनी त्याचं व्यवस्थित काम केलं, तर मला असं वाटतं की हे जे प्रश्न आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील. पण आपण एक चांगला प्रश्न मांडला की एक मोठी अवेअरनेस कॅम्पेन याच्यासाठी लागणार आहे आणि नक्कीच आम्ही त्याच्यावर काम करू. आणि ते करत असताना अशा प्लॅटफॉर्मवर सुद्धा आम्हाला काही गोष्टी सांगायच्या जेव्हा असतात, आपल्यासारखे मोठे मीडिया हाऊसेससुद्धा आपण एक जर अवेअरनेस कॅम्पेन सुरुवात केली तर नक्कीच मंडळ आणि आपल्यासारखे मीडिया हाऊस आपण एकत्र येऊन अनेक गोष्टी करू शकतो. बिकॉज आपला रीच जेवढा आहे तेवढा रीच एक मंडळ म्हणून आमचा रीच नसतो. म्हणून एक मीडिया हाऊस म्हणून आपण जर पुढाकार घेतला तर नक्की आम्ही आपल्यासोबत आहोत. थँक्यू सिद्धेश, खूप खूप धन्यवाद. सिद्धेशजी, प्रदूषणाचा राक्षसा रावणासारखा आहे. त्याचं एक शिर उडवलं की दुसरी समस्या तिकडे उद्भवत असते. त्याचं समूळ उच्चाटन करणं तेवढंच गरजेचं आहे आणि तुमच्या निमित्तानं तो एक रे ऑफ होप आम्हाला आज सगळ्यांना इकडे दिसला. आपले मनापासून आभार. आपण या संवाद सत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल. आणि मी ABP माझाच्या संपादिका सरिता कौशिक मॅम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि पाहुण्यांना फेलिसिटेट करावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.